पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात व्यापार गुंतवणुकीसह विविध विषयांवर चर्चा। 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट। दोन्ही देशांमध्ये संरक्षण, सागरी सुरक्षा, पशुसंवर्धन, आपत्ती व्यवस्थापन यासह इतर क्षेत्रांमध्ये 10 सामंजस्य करार। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार हा द्विपक्षीय संबंधांमध्ये ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ बैठकीत प्रतिपादन। पंतप्रधानांनी उद्योग, क्रीडा क्षेत्रातल्या प्रमुखांशी साधला संवाद। धोरणात्मक भागीदारीमुळे व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नव्या संधी निर्माण होण्याचा विश्वास केला व्यक्त। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी रवाना। विशाखापट्टणम इथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत INS महेंद्रगिरी ही स्वदेशी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल। ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या नागपूर इथल्या तिसऱ्या बैठकीत ब्रिक्स राष्ट्रांमध्ये सहकार्याला बळकटी देणं आणि भविष्याला अनुकूल वाहतुकीला प्रोत्साहन देणाऱ्या ठरावाला मान्यता। व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट फू कोक बेटाजवळ बुडाली, 15 जण मृत्युमुखी। फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वे आणि इंग्लंड यांच्यात तर अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यामध्ये सामना। विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना मुचोवा आणि लिंडा नोस्कोव्हा यांच्यामध्ये अजिंक्यपदासाठी होणार लढत। आणि भारत आणि इंग्लंड यांच्यात आज T20 मालिकेतला 5वा आणि अखेरचा सामना।